हाय, गुड आफ्टरनून. व्हिडिओ काढायला उशीरच होते हो, कारण सकाळ सकाळ कामं बिम असतात आणि आपण कामाच्या वेळेस मोबाईल घेऊन बसलं ना, म्हाताऱ्या माणसाचं चालूच असतंय. पोरगी मोबाईलच घेऊन बसती, पोरगी मोबाईलच घेऊन बसते. त्याच्यामुळं मग जरा काम आवरून मग मोबाईल घेतल्यावर काय वाटत नाही, त्यांना पण काय वाटत नाही ना आपल्याला पण काय वाटत नाही. कारण घरच्यांनीच असं म्हणल्यावर लय वाईट वाटते बघा. बाहेरची म्हणू द्या, बाहेरच्यांचं नाही काय वाटत. तर सगळ्यांना आता आमचं घर बघायचं होतं आता, आणि सगळ्यांना प्रश्न पण पडला होता, सोनीताई तुझं घर दुसरीकडं गावात आहे का, हे आत्या मामाच्या घरी राहते का. आत्या मामा कोण आहेत? आत्या मामा म्हणजे माझे सासू आणि सासरे आहेत. तर पाहुणे पण आलते, म्हणजे मोठ्या जाऊबाई, ते दीदीच्या मोठ्या मम्मी पप्पा आलते बघा. हां काय काय आईने कुणाला बोलवलं? कोणी? हां बोलवलं की जायचं. नको थांब की, आपलं घर आवरू की. अभ्यास नाही का तुम्हाला? अभ्यास बी केला का? मग थोडा आणखी जास्त कर बाळांना अभ्यास. थोडा आणखी जास्त केला ना अभ्यास, कोण काय म्हणत नसते. उलट पुढं अभ्यासाला सोपं जात असते बरं का. आज श्रावणी सोमवार म्हणून लवकर शाळा सुटली, तर ह्यांना बाकीचं सुचतंय, अभ्यास बिभ्यास काय सुचत नाही. तर आता थोडे दिवस झाले ना मी आले, म्हणून जरा हां. तर हे आत्या मामांचं घर होतं. सगळ्यांनी म्हणजे असं एक कमेंट्स आली की सोनीताई तू गावात राहते का आणि हे आत्या मामाच्या घरी आली का. हां, तर मी आता तिकडनं आल्यापासून आत्या मामाच्याच घरी राहते, कारण की आत्या मामाची तब्येत पण खराब असते ना. म्हणजे आता थकल्यात. आता काल तर तुम्ही बघितले आमच्या आत्या मामा सगळे म्हणत होते की आत्या मामांना पण दाखवत जा. हां, तुला काय बोलायचं का? बोलायचं का? उगच वडावडी करते उगच, आणि व्हिडिओला धर कॅमेरा म्हणलं तरी धरत नाही. आणि असं लाडात येते कामाच्या वेळेस, अशी लाडात येते बघा. नको थांब की सर. आणि मग हां, आत्या मामांना पण घेत जा, तुझ्या मिस्टरना म्हणजे दीदीच्या ईश्वरीच्या पप्पांना. दीदी मी म्हणलं की तुम्ही सगळे दीदीच म्हणसाल ना, मला असं सांगितलंय की खऱ्या नावाने ह्या दोघांना आवाज देत जा, म्हणजे आम्ही पण खऱ्याच नावाने आवाज देत जाईन, म्हणजे आम्हाला पण म्हणजे त्यांना ओळख राहते ना त्यांची पण. तर दुपारचं जेवण झालं का सगळ्यांचं? आमचं पण झालं. आता पाहुणे बिहुणे गेले. लाजते तो पाहुणे पण. काय वाटत्या? हां हां आले. तर आत्या मामांना पण दाखवत जा, आणि ईश्वरच्या पप्पांना पण दाखव. ईश्वरचे पप्पा म्हणतात मला नको व्हिडिओमध्ये, तुला काय करायचं ती कर, माझं काय नाव पण घेत जाऊ नको, आणि काय मला दाखवत पण जाऊ नको. त्यांच्या मन पहिलं म्हणजे असं कमेंट्स काय येते आणि असं तसं काय वाटत असेल त्यांना. पण मला पण माहीत आहे आता कोण कमेंट्स म्हणजे खराब करणारच नाही, कारण मी त्यांना म्हणलं की आपण गुढीत गुढीत काढलं तर गुढीत गुढीतच होत आहे सगळं. चांगलंच कमेंट्स करतात, कोण खराब करत नाही. माझं तर व्हिडिओला कोण कमेंट खराब करत नाही, म्हणजे मला तर पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर की मला कोण खराब करणारच नाही. पण सबस्क्रायबर काय वाढणं झाल्यात. सबस्क्राईब करायचं लगेच पटपट, लाईक पण करायचं, कारण तुमच्या एक लाईकने पण मला जरा बरं वाटते, म्हणजे जास्त लाईक केलं जरा बरं वाटते ना. आणि कोणीतरी पण विचारलेलं मला, म्हणजे मी एवढा काय मोबाईल हातात घेत नाही, असते असा अभ्यास करायला काय कशाला तरी असते, मग सारखं हातात मोबाईल घेतल्यावर पण घरच्यांना चांगलं वाटत नाही ना. मग व्हिडिओ पुरतं घ्यायचं आणि तेवढंच सोडला व्हिडिओ की लगेच आपलं ठेवून टाकायचं. बघायचं थोडंफार बघत असतं, मुलं बघतात, किंवा मामाला मराठी पिक्चर लावून दिला की मामाला दिवसभर जाता येते. तर चला आमचं घर पण दाखवते. म्हणजे आता आत्या पहिलं ठेवत होते ना सामान, लय राडा करते आमच्या आत्या, म्हणजे लक्षात राहत नाही काय आणि कुठं काय ठेवायचं. म्हाताऱ्या माणसाचं वेगळंच असतं की. आता वरडायला लागल्या बघा. काय होत्या काय म्हणते बघ. आमच्या लाईट नाही ना, आमच्या घरात लाईट गेली. काय हो मामा? हो का राड, हो का मामाने काढले आमच्या राडा. काय हो मामा? राहू द्या मामा, मी काढते, राहू द्या. तर आता हे एवढा राडा असते बघा आमच्या आत्याच. एवढं पिशव्यात काय पण ठेवतात, काय पण. काय हरभरा आहे तो आहे. हां, त्यात हरभरा हीच आहे. दाद्या जरा असं थोडा व्हिडिओ काढ बाळा.
आपल्याला तेवढं हा थांब कर राणी काय होत्या राहू दे मी करते बस तुम्ही तिथं मी मामा करतो आवरतो आता लगेच आमच्या आधीच लक्षात राहत नाही कशात काय ठेवलंय आणि लय पिशव्या हो का पिशव्या सगळ्या करून ठेवल्या आता आवरते मी आणि आवरल्यावर पण तुम्हाला दाखवते बरं का काय ठेवलंय उघडून बघावं लागलं काय ना केबल हरभरा घरचं झालेलं त्यांना सवडच मिळत नाही वेळच मिळत नाही हा घे. म्हणजे काय पण ठेवलंय म्हणजे ह्याचं काय असतं माहित का त्याच्यात मोटरचं सामान एक नट जरी हरवलं ना म्हणजे सापडलं ना त्याला एक नट तरी लगेच कुठं कशात तरी काढून ठेवणार मोटरचं सामान कुठं काय शेतातलं काय पण ठेवू द्या हा काही लेकरं लवकर म्हणून ह्यांना वाटतं मला वाटतं ह्यांनी शाळेतच यावं लवकर शाळेत लवकर घरीच यावं नाही 5 वाजल्याशिवाय शाळेत ना घरी लवकर यावं मामा काय कागदपत्राच्या पिशवी येते बरं का आम्ही आत्या तुम्ही नका काळजी करू आत्या मी आले ना हा मग मी ठेवते व्यवस्थित हे करा ही बघलेला साफ एका बघलेला झाडून काढ आणि हे झाडून काढू तुला सांगतो बाज घ्या इकडं काय होतं तुला काय करायचं आईला ही ओरडून बोला जाऊन दाद्या हो मोठ्या माणसांना बोलायचं ह्यातलं ज्वारी आहे का मामा ह्यातली काय करू ऐका ज्वारी एका पिशवीत काढून ठेवू तुमच्या हाताला लागल आमचं मामा चांगला असलं राडा नसतंय आमच्या आत्या करतात काय करा आत्या नाही हो आता म्हाताऱ्या माणसाने कुठं लक्ष द्यायचं सगळ्यांनी आपल्यासारखाच विचार करावा नाही काय करावं लागली शाळेत जा शाळा नाही आज शाळा नाही बाळकी लिहू नको काय पण कुठं पण बाळा कुठं गावलं ते दाजू काय तेल मात्र दिसतंय मात्र आहे ती आणा इकडे ती आणा हरभरा तर 3 जागी ठेवल्यात चाळणीत त्या पातिल्यात मामा लागन हाताला काढ ग ते काढ हरभराचं हे काय असलं आहे काहीतरी काय माहिती बाई काय करतात आता ह्याच काय ठेवलं आहे नी धुवून काढायचं का येतंय आमच्या हातात कसलं सगळं येतंय धुवून काढायचं आणि आता एवढा राड आहे का नाही आता मी माझ्या पद्धतीने ठेवते आई भिंतीवर नसतं लिहायचं आई तुझा अभ्यास घरी बाहेर टाक जाच्या मग लिहू नको भिंतीवर दिदे ओके बाहेर सोडा आईने काय काम हा ही ठेवा बाहेर नेऊन आता ह्याचं काही काम नाही आपल्याला करणं तिथं ठेवते की तिकडे एकदम जाऊ द्या तिकडे काय ग बाहेर काहीच करतय सारखं तुम्ही उठा हा काढते मी तुम्ही सारखा लागन काहीतरी पडल्यावर लाईट पण नसते आमच्या गावाकडे तर सारखं जाते मग असं अंधारात लय राबावं लागतंय अंधारात दिसत बी नाही काय दिदेव
खरं ती उचला बाहेर, ती बाहेर ठेवा नेऊन नुसतं जाग बाहेर जक्या नाण्या तू ठेव किती ती धरती धर थांबा गाय थांब बस कर बाहेर बस कर हे ठेवायचे आपल्या निघून बाहेर. हा 5 मिनिटं 5 मिनिटं दिदे भास्कर म्हणल्यात तुला, बाबा तुला म्हणल्यात ना भास्कर म्हणून आगापणा बंद कर. तुला म्हणल्यात बाबा. सरका सरका तुम्ही सरका लावा. मम्मी तिथे काय म्हणते तुला हाय ग शानी रागात म्हणते तुझ्याकडे बघून जाऊ दे. नाही ग मम्मी त्याची ज्वारी काढून ठेवायची पिशवी आणि गटोडी खायची पिशवी काय असते ती त्याच्यात ठेव. कशात ठेवायची ठेव हे ठेव. तिथं एक ठेव आहे. सरका सरका. चालेल. काहीतरी आणि काय करायचं तुम्हाला इथं? रिकामा जागा करते ताई ग तुला काय काय ठेवायला मी करते बरोबर मामा. तुम्ही काय झाड आधी झाडते मी सगळं करते, तुम्ही काय पण करू नका. हे झाडू पांढरा शपट दिसायला लागलं कीर्तन सांडू नको ठेव तुल्याला आलती